लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई सुरू. सोलार पॅनल आणि कॉपर वायर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील सोलार प्रकल्प, शेतकऱ्यांच्या शेतातील सौर ऊर्जा यंत्रणा, विद्युत केबल्स, कॉपर वायर तसेच औद्योगिक भागातील मौल्यवान विद्युत साहित्य चोरीच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर लातूर पोलीस दलाने मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. या मोहिमेला मोठं यश मिळवत स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी एका सराईत आंतरजिल्हा चोरट्या टोळीचा पर्दाफाश केला असून तब्बल 13 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळालं आहे. पोलीस अधीक्षक लातूर अमोल तांबे यांच्या आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू असताना दिनांक 9 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 5 नंबर चौकात तात्काळ सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांची ओळख बालाजी अरुण काळे, सरमकुंडी फाटा, तालुका वाशी, धाराशिव, आकाश उर्फ भैया नवनाथ पवार, शिराढोण पारधी, जिल्हा धाराशिव अशी पटली आहे. आरोपींच्या ताब्यातील टाटा विस्टा कारची झडती घेतली असता वाहनातील पिशवीमध्ये तब्बल 11,09,000 रुपयांची रोख रक्कम आढळून आली. एवढी रक्कम पाहून पोलिसांना संशय आल्याने आरोपींकडे सखोल चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवत आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे करण्यात आलेल्या चौकशीत आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले आणि त्यांनी आपल्या अन्य साथीदारांसह लातूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सोलार पॅनल, कॉपर वायर आणि केबल वायर, विद्युत साहित्य तसेच बोअरवेल मोटारींच्या चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरी केलेले विविध साहित्य विविध ठिकाणी नेऊन विकून त्यातून मिळालेली रक्कम त्यांच्या ताब्यात सापडल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तपासादरम्यान आरोपींनी अरुण उर्फ बल्ली बारीकराव काळे, पिंटू मच्छिंद्र काळे, सुनील बबन शिंदे, श्याम उर्फ अनिल बबन शिंदे या साथीदारांची नावे सांगितली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार या टोळीने मुरुड, भादा, चाकूर, औसा, रेणापूर, उदगीर आणि MIDC लातूर परिसरात सोलार पॅनल, विद्युत केबल, कॉपर वायर आणि अन्य साहित्य चोरी करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळवला होता. पोलिसांनी जिल्ह्याच्या गुन्हे अभिलेखांची पडताळणी केली असता आरोपींकडून कबूल केलेल्या घटनांशी संबंधित एकूण 13 गुन्हे उघडकीस आले. त्यामुळे यामध्ये मुरुड पोलीस ठाण्याचे 3, भादा पोलीस ठाण्याचे 2, चाकूर पोलीस ठाण्याचे 2, औसा पोलीस ठाण्याचे 2, रेणापूर पोलीस ठाण्याचे 2, MIDC पोलीस ठाण्याचा 1 आणि उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचा 1 गुन्हा समाविष्ट आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील सौर ऊर्जा प्रकल्प आणि शेतकऱ्यांच्या शेतांमधील सोलार यंत्रणा लक्ष्य करून या टोळीने चोरीची मालिका सुरू ठेवली होती. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या मालाच्या विक्रीतून मिळालेली रक्कम, मोटारसायकलसह मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना अटक करून मुरुड पोलीस कायदेशीर करण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आलेली असून चोरीस गेलेल्या उर्वरित साहित्याचा मागोवा घेण्याचं काम सुरू आहे. कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार संजय कांबळे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, युवराज गिरी, रियाज सौदागर, सिद्धेश्वर मदने, राहुल कांबळे, गोविंद भोसले, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर आदींच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने पार पडली.